नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आज काय सगळ्यांना गावाला लावायचे हा ना? काय चोकल्यांना आज काय बाबा नाही, बाबा गेले आमचे भीम उपटायला. मग लाडू आली पिवता इकडं, पिवता आता उठली, दात घासायचे तिला. ए घे 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 उरकून तिथं, चल चपात्या भाजू लाग, जायचे लवकर वावरात. आज कोणाला सुट्टी नाही, आजचे दिवस काम करू लागा. ती काढू गोदडी टाकीला, ही सारखी पालथी पडती, माणूस नसलं का आडती. आता लय आडायला शिकली. चल बाई मा कांदा दळाला, कांदा दळाला, टमाटा टाका. डबा आणि टाका खाली, बापून द्या. आज सकाळ शेतात जायचे, त्याच्यावर खूप अशी घाई गडबड चाललेली आहे. झोपलं पाखरू आता झोपलं बरं का. हे बघा, आणि ते 2 मिनिटात पालथं पडणार. ए लाडू, ए जप्पड पिवताय, पळ घे ब्रश करून, आणि मग हिला घ्यावं लागल. मला चपात्या करायचे. घेतात असून दोघे पण उठा, आणि कोदाड्या काड्या घर झाडून घ्या. तोपर्यंत मी हिला बघते, हिला बघायचं थोडं थोडं. पाखरू लय टक लावी ती, असं मोबाईल टीव्ही असं चालू असलं ना, अशी एकदम टक लावून बघत असते, एकदम टक लावून. भिरी 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 माणूस फिरन तसंच फिरत आहे. हा चकचक, पालथं नाही पडायचं, लागलं लगेच पालथी पडायला. पालथं नाही पडायचं अजिबात, अजिबात नाही. काय पालथं पडायचं नाही आणि आडायचं नाही. का आडायचं नाही? जमन ना? लाडू जमन जमन, पालथं पडायचं नाही. जमन ना? अजिबात नाही, अजिबात नाही पडायचं. पालथी पडली आणि इकडं मुंडकं वाकडं करून मला बघती. काय ग इकडं बघ. आमचा माणूस अजून पाण्यातच पोहतोय, फडफड करीतोय, पुढं सरकताच येत नाही. नाक घुसळीत आहे, नाक घुसळीत आहे, पुढं सरकायचा प्रयत्न करीत आहे, मग काय सरकताच येत नाही. ना कशा हसत आहे. काय सरलं उचलीत आहे पट. शरका काय ठेवू तुला शरकायला? काहीच नको, हातात धरायलाच नको, निवांत राहा. काय कर ग तिला सरळ, अशी कणायला लागली लगेच. कर तिला सरळ सरळ, कर सरळ, कर सरळ, कर 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 कर. चपात्या होतील पटकनी बाजून. असं उसरून पाहिजे, सोकावल्यात ना तुम्ही दोघींनी. मग शेतात ना लवकर जायचं होतं, त्यामुळे म्हणलं मग थोडासा नाश्ता करून जाऊ म्हणून मी ना अंडा पोळी काढलेली होती. म्हणजे चपाती केली, ती भाजली आणि त्याच्यावरती अंडं टाकलं, त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची टाकली फक्त, आणि असं त्याच्यावरती कांदा, टमॅटो, कोथिंबीरचा टाकीत असतात, पण काही टाईम नव्हता, त्याच्यामुळे मी साधी सिंपल अशी पोळी काढली. कोणाकोणाला अशी पोळी आवडते नक्की कमेंट करून सांगा. जेवण केलं आणि मग वावरामध्ये गेलो, कारण की घराचं शेत आहे. मग एवढं असं भुईमूग उपटून काढला, आणि ह्या लेकरांनी ना लाकडं होती ती गोळा करून ठेवली, आणि एवढा असा भुईमूग काढून झालेला आहे. 2च वापर राहिलेला आहे. मग ना सगळा भुईमूग काढून झाला, आणि नंतर पालना असा पसरून दिला, आणि आभाळ बघा कसं झालेलं आहे, निळं निळं. आणि इकडे शेंगा पण वाळायला घातलेली आहे. म्हणजे 2 दिवसात आमचं पूर्ण भुईमूग काढून झालेला आहे. शेंगा पण वावरातच वाळायला घातलेली आहे. पाऊस आला का कागद टाकून ठेवायचं. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ.